मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलंय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना राज ठाकरेंनी एक सतर्कतेचा इशारा दिलाय। आता नेमका हा विषय काय आहे हे सांगण्यापूर्वी या विषयाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया। गेले काही दिवस महाविकास आघाडीचे नेते मतदार याद्यांवरून चांगलेच आक्रमक झालेले। महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांना साथ देत मतदार याद्यांच्या घोळावरून आक्रमक पवित्रा घेतला होता। सत्याच्या मोर्चात दुबार मतदारांचे पुरावे तर त्यांनी गठ्ठ्यांमध्ये दाखवले होते। या मोर्चानंतर, या सत्याच्या मोर्चानंतर जेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन होऊ लागली असं त्यांना वाटावं लागलं, त्यानंतर या संपूर्ण विषयाला घेऊन आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती। आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना पत्रकारांनी विचारलं की असे घोळ होत आहेत, मग याला जबाबदार कोण आहे? आणि त्यांचं जे उत्तर आलं ते उत्तर, आयोगाचं उत्तर राज ठाकरेंनी स्वतःच मग त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलं। नेमकं आयोग त्यावेळी काय म्हणालं होतं ते पहा, मग त्यावर राज ठाकरेंनी काय म्हटलेलं हे मी तुम्हाला सांगतो। नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदार झालं का? ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे। तर आयोगाच्या या उत्तरावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत म्हटलं, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे, हे सत्ताधाऱ्यांच्या हाताचं भावलं आहे। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ, या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय? असं राज ठाकरेंनी आयोगावरती टीका केली। मात्र आता राज ठाकरेंनी एका कोकण महोत्सवात मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं म्हणत काही गंभीर दावे केले आणि मतदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। ते म्हणालेत की रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा, मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी डाव सुरू आहेत असं म्हणत त्यांनी काय नेमकी टीका केली आहे तुम्हीच पहा। 11 वर्षात हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे, त्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद। मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता सांगायची आहे, रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातात गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। धन्यवाद। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे। दरम्यान विरोधकांकडून सातत्याने निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप करण्यात येत आहेत।
आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केलेला आहे आणि ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात हे सगळं बोललेले आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.